टाळा वाजवा पोरांनो. हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर आजचा विषय असा आहे की आता 15 जून जवळ येत आहे आणि मराठी शाळा सुरू होत आहेत. तर मित्रांनो, मला असं वाटतं की जे आपण पैसे वगैरे जे आपण भरून जे मुलं आपली शाळेमध्ये पाठवतो, तर मला असं वाटतं की आपल्या पालकांनी आपल्या मराठी शाळेतल्या शिक्षकांच्या चौकशी वगैरे कराव्यात आणि जे शिक्षक चांगली शाळा आहेत तर अशा शाळेंमध्ये आपली मुलं गाठली पाहिजेत असं मला वैयक्तिक वाटतं. आणि जो पैसे भरून जे मुलं शाळेला पाठवता तुम्ही, ते ज्याच्या मनाचा प्रश्न असतो. तर माझी मुलगी इथे मी मराठी शाळेमध्येच घातलेली आहे. आता ती दुसरीमध्ये जाते. तर खूप छान तिथला शिक्षक आहेत आणि 1 मे ह्या दिवशी मी त्या शिक्षकाचा मी स्वतः सत्कार केलेला आहे माझ्या वडिलाच्या हातचे. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो की आपण महिन्याला इतके पैसे मोजून घालवतो आणि तरीसुद्धा मुलं आपली ढज राहतात. तर मराठी शाळेमध्ये कसं असतं, 1ली ते 2री जर त्यांचा पाया भक्कम झाला, बेस पक्का झाला, तर पुढे कुठेही अडचण येऊ शकत नाही. तर मी तुम्हाला 1 मेचा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या पुढे जोडून दाखवतो. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा, मी कसा सत्कार त्यांचा घेतलेला आहे. तर आपण म्हणतो इंग्लिश मिडियम. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काही बदल नाही, फक्त नाव इंग्लिश. तर मित्रांनो, आता माझी मुलगी 2रीला जाते. तर आता तिला 1लीच्या वर्गामध्ये तिला पूर्ण इंग्रजी तिचं बेस पूर्ण तिचा तयार आहे. आता कोणाचं जर असं तिला नावं वगैरे विचारलं तर त्याचा पूर्ण ती तयार करते. आणि इंग्रजी 12 खडी, 2चे पाढे, 11चे पाढे. तर मला असं वाटतं की मराठी शाळा खूप छान आहेत. आणि आपल्यासुद्धा काळामध्ये आपण इंग्लिश मिडियम नव्हतं, तर आपल्यासुद्धा काळामध्ये आपण मराठीमध्येच आपण शिकलो, मग तरी इतकं आपण हुशार आहे. तर मला असं वाटतं आपण मराठी शाळेलाच मुलं गाठली पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये. आणि ज्यांच्याकडं आता मग लईच पैसा उतू चालला आहे त्यांनी आपलं बिनधास्त मग गाठलं पाहिजे त्यांनी तिथं. आणि मग हा व्हिडिओ माझा खास माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी आहे, गरीब यूट्यूब फॅमिलीसाठी आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा. तर मी तिथं शिक्षकाचा सत्कार केला आहे, बघा. तर मित्रांनो, इथं 1लीच्या वर्गामध्ये हा मुलगा स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी बसला होता. तर ह्याचा तालुक्यामध्ये 1ला नंबर आला, सांगोला तालुक्यामध्ये 1ला नंबर आला. त्याच्यामध्ये ह्याचा सुद्धा आम्ही सत्कार घेतला होता. तर हे लाल टावेलवाले आहेत, ते माझे वडील आहेत. तर हे आहेत शिक्षक. त्याला आम्ही काही भेटवस्तूसुद्धा त्या मुलाला आम्ही दिल्या होत्या. तर हेच आहेत ते माझ्या मुलीला शिकवण्यासाठी हे शिक्षक आहेत. त्यांचं नाव आहे सुनील बनसोडे सर. तर ह्यांचा सत्कार आता आपण केलेला आहे. हे सर 1ली आणि 2रीच्या वर्गाला शिकवतात. तर आता तुम्ही हा व्हिडिओ तर बघितलाच, तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मला असं वाटतं की मुलं ही मराठी शाळेमध्येच 1ली ते 7वीपर्यंत मराठी शाळेमध्येच शिकली पाहिजेत असं मला वाटतं. तर कारण कसं आपल्या मराठी शाळेमध्ये कसं असतं, शिक्षक मराठीचे खूप कष्ट घेत असतात. मग त्या मराठी शाळेतल्या शिक्षकांना आपण किंमतच देत नाही, मग त्यांना काय व्हॅल्यू आहे का नाही, त्याच्याबद्दल असं मला वाटलं की व्हिडिओ एखादा बनवला पाहिजे. म्हणून याचा व्हिडिओ खास आपल्या मराठी शिक्षकांसाठी, आपल्या गुरूंसाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मी. तर मी कोणत्याही मराठी शिक्षक असू द्या, मग इंग्लिश मिडियमचे शिक्षक असू द्या, मी सगळ्या शिक्षकांचा मी आदर करतो. तर आजचा व्हिडिओ मी खास मराठी शिक्षकांसाठी बनवला आहे.
मराठी शाळेच्या शिक्षकांसाठी आहे. तर बघा, मराठी शिक्षकांना 1 जून जवळ येऊपर्यंत त्यांना खूप काळजी असते रानातल्या वस्तीवरच्या वाडीवरच्या शाळेतल्या शिक्षकांना, की बाबा आता पहिलीला मुलं कुठून आणायची आणि काय करायचं. मग रानवाडीवरचे बी लोक असे विचार करतात शहराच्या ठिकाणी आपली मुलं शिकली पाहिजेत. तर मला रानवाडीवरच्या सुद्धा महिला भगिनींना सांगायचं आहे की आपण आपली मुलं आपल्या रानवाडीतल्या शाळेत गाठली पाहिजेत आणि तिथं थोडीच मुलं असतात, त्याच्यामुळं लक्ष देऊन आपले शिक्षक बांधव शिकवत असतात. तर हा विचार पालकांनी केला पाहिजे की इंग्लिश मिडियमच्या पाठीमागं लागून काय फायदा नाही आणि आपले उगाच पदरचे पैसे घालवायचे इंग्लिश मिडियम करून आणि उगाचच कर्ज करत बसायचं आणि म्हणायचं आमच्या मुलांचा शाळेचा खर्च लय आहे. तर असं न करता मला वाटतं की आपली मुलं एक 3 ते 4 वर्ष तर 5वी 6वीपर्यंत तर आपली मुलं मराठीमधूनच शिकली पाहिजेत. तरच कुठंतर आपल्या मुलांचं भविष्य घडू शकतं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आपल्या मुलांना येणं जाणं पण सोपं पडतं, त्याच्यामुळं आपण मुलं आपल्या पद्धतीनेच गाठली पाहिजे त्या आपल्या मराठी शाळेमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे आहे हे मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, बाय बाय.